1 वाटी ओलं नारळ घेतले खोवलेलं. गॅसवर मी कढई ठेवली आहे. त्यात 1 चमचा साजूक तूप घालून घेते. तूप वितळल्यानंतर त्यात ओलं नारळ घालून घ्यायचे परतण्यासाठी. आता यात नारळ घालून घेते. 1.5 ते 2 मिनिट हे नारळ तुपावरती परतून घ्यायचे. गॅसची फ्लेम लो आहे. लो फ्लेमला परतून घेते 1.5 ते 2 मिनिट. आता 2 मिनिट झाली आहेत. मी यात गूळ घालून घेते. 1 वाटी ओलं नारळ होतं, त्यात पाऊण वाटी गूळ घालून घेतला आहे. नारळ ओलं असल्यामुळे त्यात भरपूर पाणी राहतं, म्हणून गूळ त्यात विरघळला जातो आणि थोड्या वेळातच आपल्याला यातनं पाणी बाहेर निघताना दिसतं. पाणी सोडलं जातं. जसा जसा गूळ वितळत जातो तसं तसं पाणी साईडनी दिसायला लागतं. आता हे पाणी पूर्ण आटेपर्यंत याला परतून घ्यायचे. पाच ते 6 मिनिट लागतील. त्यात मी 3 ते 4 विलायच्या कुटून घेतल्या आणि थोडंसं जायफळ हे कुटून घातले. आता पाणी आटल्या गेले. याला आणखी थोडा वेळ परतून घ्यायचे. आता साईडनी पाणी दिसत नाही आहे. पाणी पूर्ण आटवून घ्यायचं. एका प्लेटला मी थोडंसं तूप लावून घेतले. आता त्यावर मी हे मिश्रण घालून बघते. जर त्याचा गोळा तयार होत असेल, खूप गरम आहे म्हणून थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि जपून हात लावायचा, कारण गूळ खूप गरम असतो तर चटका लागू शकतो. आणि तो असा व्यवस्थित गोळा जर झाला तर समजायचं हे मिश्रण तयार आहे. मी आता आणखी अर्धा मिनिट वगैरे याला परतून घेते. आपल्याला चमच्याला पण जाणवतं की चांगलं चिकट झालं आहे, कारण गुळातलं पाणी पूर्ण ॲब्झॉर्ब झालं आहे. पूर्ण आटल्यानंतरच आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे. आता मी गॅस बंद करते आहे. एका प्लेटला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे मिश्रण यामध्ये आपल्याला पसरून घेता येईल. आणि आता हे नारळाचं आणि गुळाचं मिश्रण मी यावर घालून घेतलं. याला असं पसरून घ्यायचं. जेवढं मिश्रण आहे त्यानुसार. जर जास्त असेल तर पूर्ण प्लेट भरल्या जाईल, कमी असल्यामुळे अर्धीच झाली आहे प्लेट. आता त्याला मी खसखस लावून घेते. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्स पण घालू शकता. मी इथे खसखस वापरत आहे. अशी पसरून घ्यायची आणि थोडंसं थंड झालं की मग याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. आता थंड झालं आहे. पूर्ण थंड नाही आहे, पण थोडंसं पहिल्यापेक्षा थंड झालं आहे. आणि आता अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत आपल्याला हव्या त्या आकाराच्या. ह्या खूप पौष्टिक अशा वड्या आहेत. नारळ, गूळ आणि खसखस. आता मी एक वडी काढून दाखवते. जेवढी ही पौष्टिक आहे त्याहीपेक्षा छान चवीला आहे.